श्रेयवादाचा पुन्हा संघर्ष. नायगावात एकाच कामाचे 2 वेळा उद्घाटन. विकास कामांपेक्षा श्रेय घेण्याच्या राजकारणाला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र पुन्हा एकदा नायगाव परिसरात पाहायला मिळाले आहे. नायगाव पूर्वेकडील टिवरी रोड, वामन ढाबा ते बोयदापाडा या महत्वाच्या रस्त्याच्या मजबूतीकरण व आरसीसी गटार प्रकल्पाचे एकाच दिवशी 2 वेळा उद्घाटन झाल्याने स्थानिक राजकारणात श्रेयवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुमारे 26 कोटी 8 लाख रुपये खर्चाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून मागणी होत होती. रस्त्याची दयनीय अवस्था, पावसाळ्यात होणारी गैरसोय आणि वारंवार होणारे अपघात यामुळे स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. विविध राजकीय पक्षांनी देखील या कामासाठी पाठपुरावा करत आपापल्या पद्धतीने दबाव निर्माण केला होता. अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या कामाला सुरुवात झाली असली तरी उद्घाटनाच्या मुद्द्यावरून राजकीय वादाला तोंड फुटले. रविवारी सकाळी सुमारे 10:30 वाजता नायगाव पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक रश्मी ऑफिस जवळ भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. मात्र अवघ्या काही तासातच दुपारी 12:30 वाजता त्याच कामाचे पुन्हा उद्घाटन बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आले. या कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. परिणामी एकाच विकास कामाचे 2 वेळा उद्घाटन झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे. विकासासाठी एकत्र येण्याऐवजी श्रेयासाठी स्पर्धा का, असा थेट सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. अनेकांच्या मते वर्षानुवर्षे रखडलेली कामे मार्गी लागणे ही महत्वाची बाब असली तरी त्यावरून राजकीय शक्ती प्रदर्शन करणे हे दुर्दैवी आहे. दरम्यान नायगाव वसई परिसरात भाजप व बहुजन विकास आघाडी यांच्यातील राजकीय स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आगामी काळात उद्घाटन, आंदोलन आणि श्रेयवादाचे राजकारण आणखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मात्र या सर्व घडामोडींमध्ये सामान्य नागरिकांची अपेक्षा अत्यंत साधी आहे. काम वेळेत पूर्ण व्हावे, कामाची गुणवत्ता दर्जेदार असावी आणि पावसाळ्यात नागरिकांची हालअपेष्टा होऊ नये. विशेषतः पावसाळा तोंडावर असताना जर हे काम अपूर्ण राहिले तर नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून कामाची गती व दर्जेवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.